नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचं डॉक्टर यूट्यूब चॅनल फेसबुकमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आपल्या टोमॅटोच्या 51 ते 60 दिवसाच्या नियोजनासंदर्भात माहिती घेणार आहोत. या दरम्यान कुठल्या अडचणी येतात, आपल्या प्लॉटमध्ये कुठल्या अडचणी आल्या, आपण त्याला कसं नियंत्रित केलं. बऱ्याच जणांचे प्रश्न पडतायत की पाकळी किडी नियंत्रणासाठी काय करता येईल, किंवा जे काही फळावर डाग दिसत आहेत, म्हणजे बारीक बारीक मच्छर चावल्यासारखे जे काही डाग दिसत आहेत ते डाग दिसण्यामागचं काय कारण असतं. फळावर जे असं साल पोखरत आळी चलते वरच्यावर, ते कोणती किड आपण त्याला म्हणतो, जे की आपण टू टाइप्स फ्लूट आपण त्याला ओळखतो, पण बऱ्याच जणांना ते लक्षात येत नाही. आणि तिसरी गोष्ट जी महत्त्वाची असते, बऱ्याच जणांना त्यांचे प्लॉट आकासल्यासारखे दिसतात. ते आकासल्यासारखे प्लॉट दिसण्यामागचे काय करणार या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपण आपल्या प्लॉटचं नियोजन काय केलेलं आहे या संदर्भात पण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपली असेल. तर यामध्ये सर्वात पहिला जो मुद्दा आहे मित्रांनो, जी की मच्छर चावल्यासारखं दिसतं, त्या होण्यामागचं जे कारण असतं, ज्यावेळेस फुलामधनं फळ बाहेर पडतं, बारीक घावानं ज्यावेळेस फळ असतं मित्रांनो, त्याच्यावर मच्छर चावतं, किंवा रसोच्या कीड, थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडी जे काय आहेत त्या फळावर चावा घेतात, जेणेकरून त्याने सुईसारखं होल पाडलेलं असतं. जसं सुईसारखं होल पाडलं ते तिथून निघून गेलं, जसं जसं फळ मोठं 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 होत जाईल तर तो डाग मोठा मोठा होत जातो, ते डाग भरून येत नाही. आपल्याला वरच्यावर मच्छर चावल्यासारखं दिसतं, तो डाग शेवटपर्यंत तसाच राहतो. आणि आपण ज्याला पोखरला असता साधारण अर्धा इंच किंवा अर्धा इंचपेक्षा कमी अंतरापर्यंतच ते आपल्याला डाग दिसतो, त्याच्या आतमध्ये तो डाग नसतो. हा झाला मच्छरचा प्रकार. त्यामुळेच आपण जे म्हणतो ना, कीटकनाशकामध्ये आळीसोबत आपण रसोशी किडीसाठी पण औषधाची फवारणी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून मच्छर वगैरे आहे ते पण मारल्या जातात. दुसरा जो विषय आहे मित्रांनो, तो फळावर जे आपल्याला आळी दिसते, म्हणजे खूप लांब आतमध्ये पर्यंत नसते, ते वरच्यावरच आळी असते, ज्याला की आपण टू टाइप्स म्हणतो. आता हे काय असतं, जे की त्याचे नर पतंग आहेत त्यांनी मादी किडीचे अंडे घालून प्लॉटमध्ये जर अंड्याचं प्रमाण वाढलं, म्हणजे मादीनं अंडे प्लॉटमध्ये भरपूर घातली, तर त्यातनं बारीक आळी तयार होती. ती आळी जी आहे ते फळाला आणि पानाला असं रिंग करायला चालू करते, वरच्यावर असं चाटून काढते, जेणेकरून फळावर आपल्याला चट्टे दिसायला चालू होतात. हे पण कीड मित्रांनो खूप आतपर्यंत नसते, वरच्यावरच असते, पण फळाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करत असते. आणि तिसरा जो विषय आहे तो प्लॉट आकसण्याची दिसण्याचे कारण. आता काय असतं मित्रांनो, हा जो दरम्यानचा कालावधी आहे याच्यामध्ये फुगवण खूप फास्ट होत असते, झाडाला अन्नाची गरज खूप जास्त प्रमाणात असते, वरून टेम्परेचर आहे, सकाळी 10-11 पर्यंतच अन्न झाड तयार करू शकतं. 11च्या नंतर हाय टेम्परेचर झाल्यानंतर पानं अन्न निर्मिती जी आहे, प्रकाशसंश्लेषण क्रिया आहे, त्याच्यामध्ये खूप अडथळे येतात. त्याच्यामुळे अन्न निर्मिती न झाल्यास पिकावर आपल्याला ट्रेस जाणवायला चालू होतो. कारण झाडावर अतिरिक्त लोड फळांचा पण आहे, नवीन फुलधारणा काढणे आणि फळधारणा आहे ते फुगवणे, यासाठी त्याला जे काही ताकद लागते ते ताकद कमी पडत असल्यामुळं झाडावर आपल्याला ट्रेस दिसायला चालू होतो. या पद्धतीने या तिन्ही गोष्टी असतात. ह्याच्यामध्ये एकच मित्रांनो, तुम्ही जर प्लॉटमध्ये ताकद व्यवस्थित ठेवली तर ह्या तिन्ही गोष्टीला आपलं पीक या पद्धतीने आपल्याला बळी पडत नाही. आपण रसोच्या किडीसोबत ज्यावेळेस कीटकनाशक वापरतोय त्याच्यामध्ये आळीनाशक आणि कीटकनाशक दोन्हीचा वापर करणं आवश्यक आहे. 10 दिवसापासून आपल्या 2 फवारण्या झाल्याच पाहिजेत, जेणेकरून आपल्याला कीड नियंत्रणामध्ये कुठल्याच पद्धतीची अडचण येत नाही. आणि आपल्या प्लॉटमध्ये मच्छर, थ्रिप्स जे काय प्रकार आहेत, ज्यामुळं फळावर जे बारीक बारीक डाग दिसत आहेत, किंवा टू टाइप्स लुटा, ज्यामुळं आपल्याला फळावर अशी रेग पडल्यासारखी पानावर आपल्याला रेगा रेगा पडल्यासारख्या आळ्या दिसतात, हा प्रकार आपल्या प्लॉटवर होत नाही आणि आपल्या पिकाचं संरक्षण चांगल्या पद्धतीने होतं. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्या प्लॉटची वाढ कशा पद्धतीने आहे, मालाचं सेटिंग कशा पद्धतीने झालेलं आहे, घोसाची गोळचं सेटिंग आहे मित्रांनो. मालाची गुणवत्ता आपली चांगली आहे. काही प्रमाणात 1-2 ठिकाणी आपल्याला थोडंसं मच्छर चावल्यासारखं झालेलं आहे, जे की मध्यंतरी आपण स्प्रे वेळेत करू शकलो नाही, त्यामुळे मालावर थोडीशी आपल्याला ते डाग दिसले. ते डाग कशा पद्धतीने असतात मी तुम्हाला पुढं फळ दिसल्यानंतर लक्षात आणून दिलं असते. पण ज्यावेळेस आपण टाईम टू टाईम आपण फवारण्या करतो त्यावेळेस आपल्याला रसोशक कीड किंवा नागाळी ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना मित्रांनो, याचं प्रमाण आपल्याला दिसत नाही. या ठिकाणी बघू शकता, ह्या पानावर नागाळीचं प्रमाण थोडंसं झालेलं होतं. आपण स्प्रेमध्ये कव्हर येऊन गेलं, ते आपण कुठला स्प्रे घेतलेला होता त्या शेड्यूल संदर्भात आपली पुढे माहिती राहणारच आहे. पण महत्त्वाचा जो तुम्हाला विषय म्हणला मी, की फळावर जे मच्छर चावल्यासारखे डाग येतात. आता यामध्ये तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर जे लहान सेटिंग आहे मित्रांनो, आपण एक असं धरूया की ह्या ठिकाणी पहा तुम्ही, हे फुलं आहे, ह्या फुलामधनं लहान फळ बाहेर पडते. आता हे फळ जर आपण फुल बाजूला काढलं, ह्यातनं बघू शकता तुम्ही, ह्याच्या आतमध्ये मित्रांनो लहान फळ आहे. आता या फळावर काय होतं, थ्रिप्स, रसोशक कीड किंवा पांढरी माशी किंवा मच्छर जर चावलं तर ते चावल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, सुईनं दाबल्यासारखं होल पडायला चालू होतं. आणि ते होल जसं जसं फळ मोठं होत जाईल, मोठं ज्यावेळेस फळ होत जाईल त्यावेळेस आपल्याला त्याच्यावर डाग दिसायला चालू होतात. हे डाग कशा पद्धतीने असतात या संदर्भात आपल्याला समोर मी दाखवणार आहे. त्यामुळे आपण जर वेळीच फवारणी केल्यास आणि व्यवस्थित जर नियोजन आपलं ठेवलं ना, आजची फवारणी उद्याची फवारणी परवा, असं जर गोष्टी झाल्या आपल्या, तर आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी किडी रोगामध्ये जास्त त्रास होण्याची भीती असते. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, आपण चुकून बेटाईमी फवारणी होते, ज्यावेळेस आवश्यकता आहे त्यावेळेस आपली फवारणी होत नाही. चुकीच्या वेळेस फवारणी झाल्यानंतर आपल्याला त्याचे रिझल्ट पाहिजे असे मिळत नाहीत, कारण काय असतं, टायमिंग निघून गेलेला असतो, तोपर्यंत त्या किडीनं आपल्या पिकाचं नुकसान केलेलं असतं. त्यामुळे आपल्याला वेळेत फवारणी करणं आवश्यक आहे. 10 दिवसांमधून आपल्या 2 फवारण्या व्हायला पाहिजेत, जे की आपण शेड्यूलमध्ये सुचवलेले आहेत. त्यानुसार तुम्ही कुठल्याही वापरू शकता, त्याचे रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम दिसायला चालू होतात. मित्रांनो, माल तयार व्हायची आता एवढ्या लवकर आवश्यकता नव्हती, माल एवढ्या लवकर तयार होत नव्हता आपला.
तुम्ही बघू शकता ह्यात काय झालेलं आहे, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे आळीनं चावलेलं आहे. आळीनं चावल्यामुळं जे फळाचं ब्रेकिंग आहे म्हणजे जे फळ फुगून होण्याची प्रक्रिया आहे ते थांबली आणि त्या ठिकाणी लगेच तुम्ही बघू शकता फळ फुगू व्हायला चालू झालं. ही मागं जो स्प्रे आपण ज्या आबाळी वातावरणामध्ये आपल्याला स्प्रे घ्यायचा होता तो स्प्रे आपल्याला वेळेस घेणं झालं नसल्यामुळे ही बोंब झाली मित्रांनो. पण याचं प्रमाण असं काही खूप जास्त प्रमाणात नाही आहे, थोडं पावर आहे. बाकी सेटिंग बघायला गेला तर तुम्ही नवीन सेटिंग चालूच आहे मित्रांनो. नवीन फुलधारणा चांगल्या पद्धतीने येते, त्याला आपली फुलगळ वगैरे अशा प्रकाराचे आपल्याला काहीच अडचणी जाणवत नाही आहेत. सेटिंग प्रॉपर होते हे तुम्ही बघू शकता. पूर्णची पूर्ण पंजा त्याचा धरायला चालू आहे. आपल्या 2 बांधण्या मित्रांनो आतापर्यंत झालेल्या आहेत, जेणेकरून आपल्याला त्याचे बेनिफिट चांगले झालेले आहेत. बांधणीमध्ये आपण ढिलाई करायची नाही मित्रांनो, जेणेकरून आपल्याला मालाची जी गुणवत्ता आहे ती चांगल्या पद्धतीने घेता येते आणि पिकावर जे रोगराईचा वगैरे असर आहे ते आपल्याला जास्त प्रमाणात दिसत नाही. तर आपण मागच्या 51 ते 60 दिवसामध्ये जे काही शेड्यूल झालेले आहे त्या शेड्यूल संदर्भात संपूर्ण माहिती समोर घेणार आहोत. तर 51 ते 60 दिवसाच्या नियोजनामध्ये मित्रांनो आपल्याला पाकुळी कीड नियंत्रणासाठी आणि नागाळी जी आहे त्याच्या नियंत्रणासाठी काळजी घेणं आवश्यक असतं. जे की आपलं काही थोडंसं पाठीमागं आबाळी वातावरण राहिल्यामुळे आणि जे की आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपलं गहू काढणी वगैरे असल्यामुळे आपल्याला शेताकडे जास्त लक्ष देणं झालं नाही. प्लॉटचं जरा थोडंसं फवारणी आपलं 1-2 दिवस पुढे गेल्या. पण आपण जे काय मॅनेजमेंट केलं त्या संदर्भात आपण माहिती देणार आहोत. आपण 51व्या दिवशी काय केलं तर मित्रांनो फोकस बायोटेक कंपनीची जी फायटर नावानं बायोलॉजिकल औषध येतं त्याची फवारणी घेतली होती. त्याचं प्रमाण प्रति लिटर पाणी 2 मिली या प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही 1.5 मिलीनं वापरलं तरी चालतं. तुम्ही जेवढं जास्त पाणी वापरताल तेवढं उत्तम राहतं मित्रांनो. जर तुम्ही जास्त पाणी वापरत असाल तर आपल्याला 1.5 मिली प्रति लिटर घ्यायचं आहे आणि तुम्ही जर पाणी कमी वापरत असाल 2 मिली प्रति लिटर याप्रमाणे घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे जे की आपण कॅब्रिओटॉप घ्यालो. आता तुम्हाला कॅब्रिओटॉपचा इथं विषय काय मित्रांनो, जे की नागाळी किंवा पाकुळीनं जे काय पानं कुठे डॅमेज केलेलं आहे त्या ठिकाणी काय असतं करपा यायला चालू होतो आणि तो करपा पिकाला त्रास करायला चालू करतो, जेणेकरून मालाची जी फुगवण बनायची आहे किंवा माल जे फुगायचा आहे नवीन सेटिंग जे काय धरायचं आहे याच्यामध्ये पिकाला अन्न निर्मिती करण्यात अडथळा येतो. जे की महत्त्वाचं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की काय असतं, ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं हाय टेम्परेचरनंतर 10-11च्या नंतर ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं त्यावेळेस पिकाला अन्न निर्मिती करण्यामध्ये अडथळा येतो. त्या ठिकाणी आपण जर अशा बुरशीनाशकाचा वापर केल्यानंतर पान आपलं सुरक्षित राहतं आणि आहे ते पान पण आपलं चांगल्या पद्धतीनं काम करतं. नवीन फुलधारणा नवीन फळधारणा याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अडथळा येत नाही. तर आपण 53व्या दिवशी नंतर काय केलं तर फवारणीमध्ये त्यावेळेस आपण ताकांडीचा वापर केलेला होता. त्याच्या ज्याप्रमाणे खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. यामुळे कसं प्रोटीन ॲमिनो वगैरे भरपूर मिळतात त्यातनं मित्रांनो. फुलकळी ड्रॉपिंग होऊ देत नाही, फुगवणीमध्ये पण त्याला चांगला बेनिफिट होतो आणि झाड फ्रेशदार राहतं, तजेलदार राहतं. झाडाचं जे क्लोरोफिल आहे ते चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह राहिल्यामुळं आपल्याला पिकावर चांगला त्याचा तजेलदारपणा दिसतो. 54व्या दिवशी आपल्याला स्लरी द्यायची आहे. स्लरी की आपण जी प्रत्येक शेड्यूलमध्ये देतो स्लरीमध्ये आपण NPK बॅक्टेरिया देतो, हे जे की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं. स्लरी NPK बॅक्टेरिया दिल्यामुळं जमिनीमधलं जे वातावरण आहे म्हणजे मुळीच्या जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये पोषक वातावरण तयार राहिल्यामुळं जी की मालाची फुगवण वगैरे व्हायची, झाडाची जडणघडण चांगली व्हायची, त्याच्यामध्ये झाडाला कुठल्याच पद्धतीचे अडथळे येत नाहीत. त्यामुळे आपल्याला स्लरी NPK बॅक्टेरिया याचा वापर करायचा आहे. 54व्या दिवशी किंवा 55व्या दिवशी तुम्ही काय करू शकता, कॅल्शियम, बोरॉन आणि झिंक जी की आपण प्रत्येक शेड्यूलमध्ये फवारणी घेतोय. कॅल्शियममुळं सेल डिव्हिजन चांगलं होतं, बोरॉनमुळे ड्रॉपिंग होऊ देत नाही, मालावर फिनिशिंग चांगली येते आणि झिंकमुळे जे आहे ते झाड तजेलदार राहतं आणि त्याच्यामध्ये हार्मोन्स तुम्ही कुठल्याही कंपनीचे वापरू शकता. बीटास्टोरला, सिग्मास्टोरला जे येतो तो वापरू शकता किंवा ट्रायकॉन्टनला होतो ते वापरू शकता, जेणेकरून त्याची फोटोसिंथेसिस प्रक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे. आपण याच्यामध्ये 6BA घेतलं होतं मित्रांनो, जेणेकरून ते मुळीच्या वाढीसाठी आणि पिकाच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं, जेणेकरून अन्न निर्मिती चांगली होते आणि पिकाला जी काही न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे ते करण्यामध्ये कुठल्याच पद्धतीचा अडथळा येत नाही. या तिन्हीची जी कॉम्बिनेशनचा डोस आहे तो खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तुम्ही त्या पद्धतीने वापरू शकता. 57व्या दिवशी आपली परत फवारणी मित्रांनो, त्यावेळेस आपण काय केलेलं होतं, ॲबॅसिन आणि कोराझन असं मिक्स फवारणी घेतलेली होती. आता ॲबॅसिन घेण्यामागचा जो उद्देश आहे मित्रांनो ते लाल कोळी, थ्रिप्स, रसोषक कीड, नागाळी यासाठी चांगल्या पद्धतीनं काम करतं. कोराझनमुळे आपल्याला अळीच्या नियंत्रणासाठी चांगला फायदा होणार आहे, जेणेकरून जे काय वातावरण बदलामुळे जी काय अळी तयार होते, फळ पोकारणारी अळी, ती अळी मारण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो. आणि दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये असल्यामुळं पाकुळीसाठी सुद्धा आपल्याला कीड नियंत्रणामध्ये त्याचा चांगल्या पद्धतीनं फायदा होतो. आपण मित्रांनो पाकुळीसाठी ट्रॅपसुद्धा वापरणं आवश्यक आहे, जे की आपण ट्रॅप वापरले आहेत. तुम्ही वॉटर ट्रॅप, सोलर ट्रॅप जे येतात ते वापरू शकता, डेल्टा ट्रॅप येतात ते वापरू शकता. 2 टाईप सोल्यूट जे येणारा ट्रॅप आहे कुठल्याही कंपनीचा असू द्या त्याचा तुम्ही वापर करा, त्याचं बेनिफिट आपल्याला सगळे चांगले मिळून जातील. खत व्यवस्थापनामध्ये 51 ते 54 दिवसापर्यंत आपण 20-17-17 आहे, जी की स्पेशल टोमॅटोची ग्रेड आहे फुगवणीसाठी, ते वापरलेली होती. 55व्या दिवशी आपण स्लरी दिलेली होती. नंतर 56 ते 60 दिवसाचा जो कालावधी याच्यामध्ये परत आपण 20-17-17 हीच ग्रेड चालवलेली मित्रांनो. त्याचे रिझल्ट खूप सुंदर मिळतात. महत्त्वाचं ह्याच्यात एकच आहे, किचकटपणा जास्त करण्याची आवश्यकता राहत नाही. एक जर आपण ग्रेड जर देत चाललो जेणेकरून पिकाला पण त्याची सवय लागते. हे जे ग्रेड आहे मित्रांनो याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड, मायक्रोन्यूट्रिएंट वगैरे मिक्स येतं, जेणेकरून जमिनीचं आरोग्य पण चांगलं राहतं आणि पिकाची वाढ एकसारखी राहते. पिकाची फुगवण करण्यामध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये त्याला कुठल्याच पद्धतीचा अडथळा येत नाही. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्लॉटचं नियोजन करू शकता. जसं दिलं एवढं पण करण्याची आवश्यकता नाही, तुमच्या प्लॉटच्या बदलानुसार तुम्ही चेंज यामध्ये करू शकता.
फक्त आपल्याला वेळेत नियोजन करायचं आहे, जेणेकरून आपल्या पिकाची वाढ चांगली राहील. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. जे मित्र आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोगो येत आहे, त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता. धन्यवाद.